Hello, my dear friends. After the completion of classification of alcohols and ethers, today we will discuss about the nomenclature of alcohols, phenols, and ethers. So, today point is nomenclature. Okay. तर पहा सर्व विद्यार्थ्यांनी इकडे लक्ष द्या. नॉमेनक्लेचरमध्ये आपल्याला काय पाहायचं की कंपाऊंड जे आहेत अल्कोहोल, फेनॉल्स आणि इथर्स यांचं कॉमन और ट्रायवल नेम अँड IUPAC नेम कसं आपण डिडक्ट करतो, कसं आपण काढतो ते आपल्याला आज पाहायचं आहे. ओके. तर याच्यामध्ये पहा अल्कोहोल्समध्ये देअर आर 3 सिस्टीम्स ऑफ नॉमेनक्लेचर ऑफ मोनोहायड्रिक अल्कोहोल्स. ओके. आता तुम्हाला चांगल्या प्रकारे माहिती आहे की मोनोहायड्रिक अल्कोहोल्स म्हणजे काय. द अल्कोहोल्स इन विच वन हायड्रॉक्सिल ग्रुप इज अटॅच टू द कार्बन ॲटम इन देअर मॉलिक्यूल. त्या कंपाऊंडला आपण म्हणतो मोनोहायड्रिक अल्कोहोल. तर मोनोहायड्रिक अल्कोहोलचं आपलं नॉमेनक्लेचर करत असताना त्याने असं सांगितलेलं की कॉमन और ट्रायवल नेम्स. फर्स्ट जे आहे आपल्याला पाहायचं आहे या ठिकाणी कॉमन नेम और ट्रायवल नेम. आता पहा विद्यार्थी मित्रांनो, कॉमन नेम और ट्रायवल नेममध्ये द कॉमन नेम और ट्रायवल नेम्स ऑफ द अल्कोहोल्स आर ऑब्टेन बाय ॲडिंग वर्ड अल्कोहोल आफ्टर द नेम ऑफ अल्काइल ग्रुप. आपल्याला काय त्या ठिकाणी अल्काइल ग्रुपच्या शेवटी आपल्याला अल्कोहोल हे नाव लावायचं आहे. त्या ठिकाणी पहा द कॉमन और ट्रायवल नेम्स ऑफ अल्कोहोल्स आर ऑब्टेन बाय ॲडिंग वर्ड अल्कोहोल आफ्टर द नेम ऑफ अल्काइल ग्रुप्स बॉन्डेड टू OH. ओके. नेम्स ऑफ हायर अल्काइल ग्रुप्स also include prefix like normal, iso, secondary, tertiary, etc. येस. आता या ठिकाणी त्यांनी आपल्याला टेबल दिलेला आहे 11.11 टेबल आपण पाहूया. ओके. पहा या ठिकाणी कॉमन नेममध्ये. ओके. सर्वांनी लक्ष द्या. हा टेबल पहा 11.11चा जो टेबल त्यांनी दिलेला आहे आपल्याला. ओके. तर फर्स्ट एक्झाम्पल दिलेला आहे. स्ट्रक्चरल फॉर्म्युला आपल्याला एक्झाममध्ये देतात किंवा नाव देतात, त्याच्यावरून आपल्याला स्ट्रक्चर काढायचं असतं किंवा स्ट्रक्चर देतात त्याच्यावरून आपल्याला कॉमन नेम IUPAC नेम काढण्यासाठी ते आपल्याला विचारतात. तर या ठिकाणी पहा फर्स्ट एक्झाम्पल दिलेलं आपल्याला स्ट्रक्चर. या ठिकाणी आपण लिहूया CH3 बॉन्ड OH. CH3 बॉन्ड OH मोनोहायड्रिक अल्कोहोल आहे. आता या ठिकाणी कॉमन नेममध्ये काय सांगितले आपल्याला की अल्काइल ग्रुप कोणता आहे तो ओळखायचा. या ठिकाणी अल्काइल ग्रुपचं नाव काय आहे, मिथाईल. येस. या ठिकाणी हे मिथाईल आहे आणि ह्या अल्काइल ग्रुपला OH अटॅच आणि OH कशाचं फंक्शन काय, अल्कोहोलचं. मग या ठिकाणी आपण काय लिहिणार, अल्कोहोल. मग या कंपाऊंडचं कॉमन और ट्रायवल नेम काय झालं, मिथाईल अल्कोहोल. खूप सिंपल आहे विद्यार्थी मित्रांनो, लक्ष द्या. येस. कॉमन नेम पहिल्यांदा आपण पाहूया काय कॉमन नेम आहे, मिथाईल अल्कोहोल. ओके. आता हे झालं कॉमन नेम फर्स्टचं. आता लगेच आपण IUPAC नेम पाहूया. ओके. सो पहा आता IUPAC नेम या ठिकाणी रूल काय त्या ठिकाणी IUPACचा पहा. आता सेकंड जो भी पॉईंट दिलेला आपल्याला कार्बिनॉल सिस्टीम. आता या ठिकाणी पहा कार्बिनॉल सिस्टीममध्ये इन दिस सिस्टीम अल्कोहोल्स आर कन्सिडर्ड ॲज अ डेरिव्हेटिव्स ऑफ मिथाईल अल्कोहोल. अल्कोहोल्स आर द डेरिव्हेटिव्स ऑफ मिथाईल अल्कोहोल्स. ओके. विच इज कॉल्ड कार्बिनॉल. हे खूप महत्त्वाचं आहे. ओके. खूप खूप महत्त्वाचं आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून. नीट, GMAINS, IITच्या एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट थिंग इज दॅट हे जे आहे कार्बिनॉल सिस्टीममध्ये आपल्याला काय सांगितले की मिथाईल अल्कोहोललाच आपण काय म्हणतो, कार्बिनॉल म्हणतो. द अल्काइल ग्रुप्स अटॅच टू द कार्बन कॅरिंग OH ग्रुप आर नेम इन द अल्फाबेटिकल ऑर्डर, then the suffix carbinol is added. For example, आता या ठिकाणी पहा
कार्बिनॉल कार्बन आहे. ओके, आता मिथाइल ग्रुप तुम्हाला माहिती आहे. ओके, या ठिकाणी पहा मिथाइल ग्रुप तुम्हाला चांगल्या प्रकारे माहिती आहे. एक एक्झाम्पल यांनी दिलेले आपले या ठिकाणी पहा CH3 सिंगल बॉन्ड C सिंगल बॉन्ड H सिंगल बॉन्ड EH आणि हा OH. विद्यार्थी मित्रांनो, हा सेकंडरी अल्कोहोल आहे, कारण की हा जो कार्बन ॲटम आहे, काल तुम्हाला सांगितलं, हा जो कार्बन ॲटम हा इतर एका कार्बनला अटॅच आहे. ओके, सॉरी, इट इज अ प्रायमरी अल्कोहोल, एकाच कार्बनला अटॅच आहे, ते सेकंडरी कार्बन नाही. आता हा जो कार्बन आहे, या कार्बनला आपण म्हणतो कार्बिनॉल कार्बन. मी पुन्हा एकदा रिपीट करतो की कार्बिनॉल कार्बन म्हणजे काय. इन दिस सिस्टीम अल्कोहोल्स आर कन्सिडर ॲज डेरिव्हेटिव्स ऑफ मिथाइल अल्कोहोल. जे अल्कोहोल जे आहेत ते कशाचे डेरिव्हेटिव्स आहेत, मिथाइल अल्कोहोल्सचे, म्हणजे CH3 बॉन्ड OH चे डेरिव्हेटिव्स आहेत. यस, विच इज कॉल्ड कार्बिनॉल. The alkyl groups attached to the carbon carrying OH group are named alphabetical order then the suffix carbinol is added. मग याचं नाव काय होणार, हा आहे मिथाइल आणि हा जो ग्रुप आहे त्याला आपण काय म्हणतो, कार्बिनॉल. याचं नाव काय होणार या ठिकाणी, मिथाइल कार्बिनॉल. ओके, याचं नाव या ठिकाणी आपण लिहा, व्हॉट इज द नेम, मिथाइल कार्बिनॉल, हे त्याचं नाव होणार, मिथाइल कार्बिनॉल. ओके, कळालं सर्वांना. ओके, नाव सी पॉइंट जो आहे IUPAC सिस्टीम्स. IUPAC सिस्टीम अकॉर्डिंग टू IUPAC सिस्टीम. आता IUPAC मीन्स व्हॉट, इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर अँड अप्लाइड केमिस्ट, हा त्याचा लॉंग फॉर्म आहे. त्याच्यानुसार काय सांगितलं याने की अल्कोहोल्स आर नेम ॲज अल्कॅनॉल्स. अल्कोहोल्सलाच आपण काय म्हणतो IUPAC मध्ये, अल्कॅनॉल्स म्हणतो, अल्कॅनॉल्स. आता अल्कॅनॉल्स याची आपण फोड कशा प्रकारे करणार विद्यार्थी मित्रांनो, लक्ष द्या. अल्कॅनॉल्स, अल्कॅनॉल्स. आता या ठिकाणी हे जे अल्केन आहे, ALKAN, हे कशासाठी त्यांनी वापरले की अल्केनसाठी. आपल्याला माहिती आहे अल्केन स्टार्टिंग फ्रॉम मिथेन, इथेन, प्रोपेन, यू नो व्हेरी वेल, दिस आर द अल्केन्स. आणि OLS हे कशासाठी वापरले त्यांनी, अल्कोहोलसाठी वापरलेलं आहे. आणि दोघांचं एकत्रितपणे त्यांनी मांडणी कशा प्रकारे केलेली आहे शब्दांची, अल्कॅनॉल्स. आता द एंडिंग ई इन द नेम ऑफ द पॅरेंट अल्केनचा जो ई आहे, जो शेवट ई या अल्फाबेटनं होतो. ओके, जसे अल्केन, मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन, पेंटेन, हेक्झेन, हेक्टेन, ऑक्टेन, नोनेन, डेकेन, ह्या सर्व अल्केन्सची एंडिंग ई याने होते, ई या अल्फाबेटने. ते ई अल्फाबेट आपल्याला या ठिकाणी काढून टाकायचे आणि त्या ठिकाणी आपल्याला काय लावायचे, OL लावायचे, ॲड करायचं OL. मग काय होणार, मिथेनमध्ये लावल्यावर मिथेनॉल, इथेनॉल, प्रोपेनॉल, ब्युटेनॉल, पेंटेनॉल, येस, अशा प्रकारे होईल. आता या ठिकाणी पहा, OL इज ॲडेड, द नंबर ऑफ OH ग्रुप इज इंडिकेटेड बाय प्रिफिक्स. प्रिफिक्स आपण कोणकोणते वापरू शकतो, डाय, ट्राय, टेट्रा, ओके, ETC बिफोर OL, आणि ते OLच्या पूर्वी आपल्याला त्या ठिकाणी लावायचं आहे. द पोझिशन्स ऑफ OH ग्रुप्स आर इंडिकेटेड बाय ॲप्रोप्रिएट लोकंट्स, फॉर एक्झाम्पल इथेन 1,2 डायॉल. ओके, इथेन 1,2 डायल. आता इथेन 1,2 डायल म्हणजे काय, इथेन असेल, इथेनमधले 2 हायड्रोजन ॲटम, पहिल्या मिथाइल ग्रुपमधला एक हायड्रोजन, दुसऱ्या मिथाइल ग्रुपमधला एक हायड्रोजन रिप्लेस करायचं आहे आपल्याला OH ने. ओके, आपण त्याच्या प्रूफ आहे, तरी तुम्हाला मी या ठिकाणी आपण पाहूया. या ठिकाणी पहा, असं कंपाऊंड आहे इथेन 1,2 डायल, CH2OH अँड CH2OH, इथेन 1,2 डायल, हे आहे इथेन 1,2 डायल. आता सिमिलरली सायक्लिक अल्कोहोल्स आर नेम बाय युझिंग प्रिफिक्स सायक्लो. आता सायक्लिक अल्कोहोल सुद्धा असतात, जसे सायक्लो अल्केन्स असतात, तशाच प्रकारे सायक्लोप्रोपेन आहे, सायक्लोब्युटेन आहे,
सायक्लोपेंटेन आहे, सायक्लोहेक्झेन आहे, तशाच प्रकारे सायक्लिक अल्कोहोल सुद्धा प्रेझेंट आहेत. आणि त्यांचं नॉमेनक्लेचर कसं देतो आपण पहा. युसिंग प्रिफिक्स सायक्लो टू द पॅरेंट अल्केन. म्हणजे अल्केनच्या सुरुवातीला या ठिकाणी पहा, प्रिफिक्स म्हणजे काय, अल्केनच्या सुरुवातीला काय लावायचं आपल्याला, सायक्लो लावायचं. सायक्लो अल्केन्स, सायक्लोमिथेन जसं आहे, सायक्लो इथेन आहे, सायक्लोप्रोपेन आहे, सेम. आणि या ठिकाणी कन्सिडरिंग OH ग्रुप अटॅच टू द C1 कार्बन ॲटम. आता या ठिकाणी 2 एक्झाम्पल दिलेले आहेत. ओके, आपल्याला या ठिकाणी आपण हे 2 एक्झाम्पल पाहूया विद्यार्थी मित्रांनो. पहा हे 2 एक्झाम्पल. यातलं फर्स्ट एक्झाम्पल दिलेलं आहे पहा, सायक्लोब्युटेन आहे आपल्याकडे. येस, आपल्याकडे काय आहे अवेलेबल, सायक्लोब्युटेन. आपण स्ट्रक्चर काढूया, डोंट वरी. आपण या ठिकाणी ड्रॉ करूया स्ट्रक्चर सायक्लोब्युटेनचं. CH सिंगल बॉन्ड CH, या ठिकाणी CH2, इथे पण आपण या ठिकाणी CH2. बॅलन्स कंप्लीट होते का पहा सर्वांनी. CH2 अँड CH2 पहा, 2 4 या ठिकाणी 2 4. ओके, चारही कार्बनची बॅलन्स कंप्लीट आहे. हे स्ट्रक्चर आहे सायक्लोब्युटेनचं. दिस इज द स्ट्रक्चर ऑफ सायक्लोब्युटेन. आता ह्या सायक्लोब्युटेनमध्ये हे जे कार्बन सोबतचे 2 जे हायड्रोजन आहेत विद्यार्थी मित्रांनो, ह्या 2 हायड्रोजनपैकी आपल्याला काय करायचं आहे, या ठिकाणी पहा, लक्ष द्या. काय करायचं आपल्याला, 2 जे हायड्रोजन आहेत त्या 2 हायड्रोजनपैकी कोणत्याही 4 CH2 अवेलेबल आहेत आपल्याकडे. त्या 4 CH2 पैकी एक CH2 मधला आपल्याला हायड्रोजन आपण ॲटम रिप्लेस करणार आहोत OH ने. ओके, तर पहा या ठिकाणी, आता सपोज या ठिकाणी आपण या CH2 मधला एक हायड्रोजन रिप्लेस केला. ओके, या ठिकाणी आपण इथे दाखवूया, एक हायड्रोजन रिप्लेस केला आणि OH ॲड केला. मग हे कसं होणार, CHOH, या ठिकाणी आहे CH2, इकडे CH2, या ठिकाणी CH2 आणि हा CH. आणि हा जो कंपाऊंड तयार होईल ना विद्यार्थी मित्रांनो, त्याला काय म्हणणार मग आपण, सायक्लोब्युटॅनॉल. कारण की आपल्याला एंडिंगला सायक्लोब्युटेन होतं, ते ई जे आहे ते आपल्याला काढून टाकायचे आणि त्याची जागा कोण घेणार, अल्कोहोलचा OL घेणार. त्याला आपण काय म्हणतो, सायक्लोब्युटॅनॉल. त्याला आपण काय म्हणतो विद्यार्थी मित्रांनो, सायक्लोब्युटॅनॉल असे म्हणतो. जस्ट सिंपल. ओके, त्याच्यानंतरचं एक एक्झाम्पल दिलं आपल्याला बघा, या ठिकाणी सायक्लोपेंटेन दिलेलं आहे. ओके, स्ट्रक्चर काढूया आपण सायक्लोपेंटेनचं. पहा या ठिकाणी सायक्लोपेंटेन, आणि या ठिकाणी त्यांनी आपल्याला दिलेलं आहे C2H5 इथाइल ग्रुप दिले आणि इथं हायड्रॉक्सिल ग्रुप ॲड केलं OH. आता याचं IUPAC नेम काय होणार. आता या ठिकाणी नंबरिंग स्टार्ट कुठून करणार आपण, की या ठिकाणी OH ज्या कार्बनला आहे त्या कार्बनला आपण 1 नंबर देणार. ओके, ह्या कार्बनला आपण 1 नंबर देऊ, याला आपण 2 3 4 5. 1 नंबरला हायड्रॉक्साईड आहे, 2 नंबरला इथाइल आहे. मग या ठिकाणी याचं IUPAC नेम काय होणार, 2 इथाइल आणि सायक्लोपेंटेन. पेंटेन मधला जो ई आहे आपल्याला शेवटचा, तो त्याची जागा आपल्याला कशाने फिलअप करणार आपण, पेंटेनॉल OL. त्याला आपण म्हणणार 2 इथाइल सायक्लोपेंटेनॉल. 2 इथाइल सायक्लोपेंटेनॉल. ते सायक्लिक अल्कोहोल्स आहेत. यस, हे आपल्याला काय, सायक्लिक अल्कोहोल्सचं आपण उदाहरण पाहिलं. ओके, चलो त्याच्यानंतर पहा नॉमेनक्लेचर ऑफ फेनॉल्स. आता फेनॉलचं नॉमेनक्लेचर पाहायचं आहे आपल्याला, पण त्याच्यापूर्वी आपण काय करू, काही एक्झाम्पल घेऊ. ओके, हा जो टेबल आपल्याला दिलेला आहे त्या टेबलमधले काही एक्झाम्पल आपण घेऊया, नंतर आपण फेनॉलचं पाहूया. ओके, फर्स्ट एक्झाम्पल यांनी दिलेलं आहे हा टेबल. विद्यार्थी मित्रांनो पहा सर्वांनी, या टेबलमधले आपण उदाहरण घेणार. फर्स्ट एक्झाम्पल दिलेलं आहे आपल्याला CH3 सिंगल बॉन्ड OH. आता याचं कॉमन नेम काय होणार,
व्हॉट इज द कॉमन नेम? या ठिकाणी पहा, हा मिथाईल, हा OH अल्कोहोल. मग याचं कॉमन नेम काय होणार? जस्ट सिम्पल कॉमन नेम त्याचं मिथाईल अल्कोहोल होणार. आणि व्हॉट इज IUPAC नेम? आता पॅरेंट अल्केन बघायचा. या कार्बनचा, या मिथाईल ग्रुपचा पॅरेंट अल्केन कोण आहे? मिथेन. आणि विद्यार्थी मित्रांनो, मिथेन जो आहे, हा जो मिथेन आहे, मिथेनचं हे ई जे आहे ना, हे ई आपल्याला रिप्लेस करायचे विथ द हेल्प ऑफ OL. मग काय होणार या कंपाऊंडचं नाव? ह्या कंपाऊंडचं नाव होणार मिथेनॉल. IUPAC नेम काय होणार त्या कंपाऊंडचं? IUPAC नेम मिथेनॉल होणार. CH3 बॉन्ड OH, इट इज नोन ॲज मिथेनॉल. हे झालं फर्स्ट स्ट्रक्चर, त्याचं कॉमन नेम पाहिलं आपण आणि IUPAC नेम सुद्धा पाहिलेलं आहे. ओके, चला सेकंड एक्झाम्पल घेऊया आपण याचं. पहा, सेकंड एक्झाम्पल या ठिकाणी दिलेलं आहे. CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड OH. आता या ठिकाणी अल्काइल ग्रुप कोणता आहे? इथाईल. आणि इथाईलला OH. मग कॉमन नेम काय होणार? येस, करेक्ट. काय नाव होणार कॉमन नेम याचं? इथाईल अल्कोहोल. आता IUPAC नेम पॅरेंट अल्केन कोणता आहे? इथेन. इथेनचं ई आपल्याला रिप्लेस करायचे विथ द हेल्प ऑफ OL. मग काय याचं IUPAC नेम आहे? विद्यार्थी मित्रांनो, काय होणार याचं IUPAC नेम? इथेनॉल. इथेनॉल IUPAC नेम त्याचं काय होणार? इथेनॉल. ओके, थर्ड एक्झाम्पल पाहूया आपण. CH3, ओके वेट, CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड OH. प्रोपाईल ग्रुप आहे आणि प्रोपाईल ग्रुपला OH आहे अटॅच. मग त्याचं नाव काय होणार या ठिकाणी? आपण त्याला N प्रोपाईल अल्कोहोल असे म्हणतो. आणि आता या ठिकाणी पहा IUPAC नेम, 3 कार्बन आहेत. पॅरेंट अल्केन कोणता असणार? प्रोपेन. आणि या ठिकाणी OH ज्या कार्बनला अटॅच आहे त्याला आपण 1 नंबरचा कार्बन म्हणू, याला 2 नंबरचा आणि याला 3 नंबरचं कार्बन म्हणूया. ओके, पहा या ठिकाणी आपण काय म्हणतो? हा 1 नंबरचा कार्बन, हा 2 नंबरचा कार्बन आणि हा 3 नंबरचा कार्बन. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी वेट, I draw once again the structure. CH3 single bond CH2 single bond CH2 single bond OH. आता या 1 नंबरच्या कार्बनला OH आहे, हे 2 नंबर आणि हे 3 नंबरचा अल्केन. तर पहा पॅरेंट अल्केन प्रोपेन आहे. येस, मग या ठिकाणी याचं नाव काय होणार? 1 हे लावणार आपण. ओके, या ठिकाणी काय लावणार? सफिक्स काय लावणार या ठिकाणी? 1. सॉरी, प्रिफिक्स लावणार या ठिकाणी 1. आणि प्रोपेन आहे, मग प्रोपेनॉल ई काय करणार आपण? रिप्लेस करणार OL ने. मग याचा IUPAC नेम काय होणार? 1 प्रोपेनॉल और प्रोपेन 1 OL. और यालाच आपण काय म्हणू? और प्रोपेन 1 OL असं याला आपण म्हणतो. ठीक आहे, चलो हे अशा प्रकारे आहे थर्ड स्ट्रक्चर. आता एक ब्रांच चेंज घेऊया आपण. ओके, वी टेक 1 ब्रांच चेंज. स्ट्रक्चर काढूया आपण. या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH. इथे ब्रांच त्यांनी दाखवलेली आहे CH3 ला. ओके, असं काढूया CH3 आणि हा ह्या ठिकाणी OH. विद्यार्थी मित्रांनो, आता हे जे स्ट्रक्चर आहे ना बाळांनो, हे सेकंडरी अल्कोहोलचं आहे. कसं ओळखणार सेकंडरी अल्कोहोल आहे हा? कारण की या ठिकाणी हा OH ज्या कार्बनला प्रेझेंट आहे त्याच्या बाजूची त्याला किती कार्बन अटॅच आहेत? 2. आपण कालच्या लेक्चरमध्ये पाहिलं, हे सेकंडरी अल्कोहोल आहे. मग याचं नाव काय होणार? कॉमन नेम सेकंडरी ब्युटाइल अल्कोहोल. ब्युटाइल कशामुळं? नंबर ऑफ कार्बन ॲटम्स पहा किती प्रेझेंट आहेत स्ट्रक्चरमध्ये. नंबर ऑफ कार्बन ॲटम्स किती आहेत? 4. एक कार्बन ब्रांचमध्ये आहे. ओके, काय होणार? सेकंडरी ब्युटाइल अल्कोहोल, कारण सेकंडरी कार्बन आहे तो. आता या ठिकाणी IUPAC नेम
ओके, आपल्याला काय काढायचं या ठिकाणी IUPAC नेम आपल्याला काढायचं आहे. आता IUPAC नेम काढत असताना विद्यार्थी मित्रांनो, ह्या सेकंडरी ब्युटाइल अल्कोहलचं आपण काय करणार की नंबरिंग देणार. ओके, कुठं नंबरिंग देणार की ज्या कार्बनपासून फंक्शनल ग्रुप, अल्कोहलचा फंक्शनल ग्रुप ज्या कार्बनपासून जवळ आहे त्या कार्बनपासून नंबरिंग आपण स्टार्ट करणार. ओके, मग या ठिकाणी आता नंबरिंग स्टार्ट करू आपण. ह्या इथून जवळ आहे मग OH, मग इथे याला 1 देऊ, याला 2 नंबर देऊ, याला 3 नंबर देऊ आणि याला 4 नंबर देऊया. ओके, 4 कार्बन आहेत, ब्युटेन आहेत. मग याचं IUPAC नेम काय होणार, ब्युटेन. ओके, ब्युटेन. आणि कोणत्या नंबरला फंक्शनल ग्रुप प्रेझेंट आहे, दुसऱ्या. मग या ठिकाणी 2, ब्युटेन 2 OEL हे या ठिकाणी त्या स्ट्रक्चरचं करेक्ट IUPAC नेम आपण अतिशय चांगल्या प्रकारे काढलेलं आहे. ज्याचं करेक्ट नेम IUPAC नेम काय, ब्युटेन 2 OL, त्यालाच आपण ब्युटेनॉल असे म्हणू शकतो. ओके, कळालं सर्वांना. चलो, त्याच्यानंतर पहा आता टर्शरीचं एक एक्झाम्पल आपण घेऊया. पहा, टर्शरीचं एक एक्झाम्पल घेऊया बाळांनो. या ठिकाणी त्यांनी दाखवलेलं आहे पहा, CH3. ओके, CH3 अटॅच आहे ह्या कार्बनला, त्यानंतर हा कार्बन अटॅच आहे ह्या CH3 ला, या ठिकाणी CH3 आणि इथं अटॅच आहे हा OH. पहा, कार्बन ॲटम हा प्रायमरी आहे, सेकंडरी आहे का टर्शरी आहे ते आपल्याला आधी माहिती पाहिजे. ते कसं माहिती करून घेणार आपण की हा जो OH आहे, हा OH ज्या कार्बनला प्रेझेंट आहे, ज्या कार्बनला तो प्रेझेंट आहे. ओके, तर हा कार्बन पहा इतर 3 कार्बनला बॉन्डेड आहे, 1, 2 आणि 3. मग हा जो कार्बन आहे विद्यार्थी मित्रांनो, याला आपण म्हणतो टर्शरी कार्बन. आणि ह्या कंपाऊंडचं कॉमन नेम होणार टर्शरी ब्युटाइल. ब्युटाइल कशामुळे का की या ठिकाणी 4 कार्बन ॲटम आपल्याला दिसत आहे. मग काय होणार याचं कॉमन नेम, टर्शरी ब्युटाइल अल्कोहोल. आता पाहूया ह्या कंपाऊंडचं IUPAC नेम. IUPAC नेम काय होणार या ठिकाणी. आता पण नंबर स्टार्ट करायचे तर आपल्याला अशा कार्बनपासून की त्या कार्बनपासून फंक्शनल ग्रुप जवळ असेल. नंबर आपण 1, 2, 3 असेही जाऊ शकतो किंवा 1, 2, 3 असेही जाऊ शकतो आपण. मग सिलेक्ट द लॉंगेस्ट चेन केली सिलेक्ट. 2 नंबरला फंक्शनल ग्रुप OH आहे आणि 2 नंबरला मिथाईल ग्रुप आहे. मग या कंपाऊंडचं IUPAC नेम काय होणार, 2 मिथाईल. ओके, काय होणार, 2 मिथाईल प्रोपेनॉल, 2 मिथाईल प्रोपेन 2 OL, 2 मिथाईल 2 प्रोपेनॉल. ओके, पहा या ठिकाणी 2 नंबरला मिथाईल येऊन 2 मिथाईल. ओके, 2 मिथाईल प्रोपेन आणि 2 OL. काही 2 मिथाईल हे जे आहे याला आपण म्हणूया मिथाईल ग्रुप, 2 मिथाईल. आणि हे जे आहे 3 कार्बन हे प्रोपेनॉल, 2 मिथाईल 2 प्रोपेनॉल. ओके, त्याच्यानंतरचं नेक्स्ट एक्झाम्पल आपण डायहायड्रिक अल्कोहोलचं पाहूया. इंट्रोडक्शनमध्ये आपण हे एक्झाम्पल घेतलं होतं. आता पुन्हा एकदा पाहूया. एक्झाम्पल आपल्याला दिलेलं आहे, आपल्याला या ठिकाणी CH2H आणि CH2H, CH2OH सिंगल बॉन्ड, CH2OH. चला विद्यार्थी मित्रांनो, कॉमन नेम काय होणार, कॉमन नेम याचं आहे इथिलीन ग्लायकॉल. ग्लायकॉल म्हणजे काय की 2 OH ग्रुप 2 ॲडजस्टंट कार्बनला अटॅच असतात, त्याला आपण इथिलीन म्हणतो. आणि इथिलीनला जर OH असतील त्याला इथिलीन ग्लायकॉल असे म्हणतो. IUPAC नेम काय होणार, इथेन. पॅरेंट अल्केन 2 कार्बन असणार इथेन. आणि या ठिकाणी पहा 1 नंबरला OH आहे, 2 नंबरला सुद्धा OH आहे. मग याचं IUPAC नेम काय होणार, इथेन. इथेन 1,2 ह्या 2 पोझिशनला
दोन ओ एच ग्रुप आहेत, दोन याला आपण म्हणतो डायॉल म्हणतो. इथेन 1,2 डायॉल. इट इज द करेक्ट IUPAC नेम ऑफ दॅट कंपाऊंड. नेक्स्ट पाहूया आपण ट्रायहायड्रिक अल्कोहोलचं एक्झाम्पल घेऊ. यस, वी टेक ट्रायहायड्रिक अल्कोहोल. पहा या ठिकाणी CH2OH सिंगल बॉन्ड CHOH सिंगल बॉन्ड CH2OH. 3 कार्बन आहेत. मग याचं कॉमन नेम काय म्हणतो? प्रोपिलीन ग्लिसरॉल. आता बाळांनो, ग्लायकॉल आणि ग्लिसरॉलमध्ये कन्फ्यूज व्हायचं नाही. ग्लायकॉल म्हणजे 2 OH असतात कंपाऊंडमध्ये आणि ग्लिसरॉल म्हणजे 3 OH असतात. तर हे प्रोपिलीन ग्लिसरॉल आहे आणि याचं IUPAC नेम काय होणार? पॅरेंट अल्केन. करेक्ट. काय असं नाही, पॅरेंट अल्केन आहे या ठिकाणी प्रोपेन आणि या ठिकाणी 1, 2, 3. 1 नंबरला OH आहे, 2 नंबरला सुद्धा अटॅच OH आहे आणि 3 नंबरला सुद्धा OH अटॅच आहे. म्हणजे 1,2,3 3 आहेत ना OH, म्हणून काय म्हणणार? ट्रायॉल. 1,2,3 ट्रायॉल. यस. अँड द लास्ट एक्झाम्पल ऑफ अल्कोहोल इज, पहा, CH3 सिंगल बॉन्ड CH डबल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड CH2 अँड सिंगल बॉन्ड OH. स्ट्रेट लाईन मध्ये आहेत. तर पहा बाळांनो, या ठिकाणी हा जो कंपाऊंड आहे याला आपण क्रोटिनाइल अल्कोहोल, कॉमन नेमच आहे क्रोटिनाइल अल्कोहोल म्हणतो आपण. कारण की हा जो OH आहे, हा जो OH आहे तो ह्या कार्बनला अटॅच आहे. सॉरी, ह्या कार्बनला तो काय होता? अटॅच होता. वी राईट वन्स अगेन CH3 सिंगल बॉन्ड CH डबल बॉन्ड CH CH2 आणि OH. ओके, डबल बॉन्ड प्रेझेंट आहे याच्यामध्ये, याला आपण म्हणतो क्रोटिनाइल अल्कोहोल. आणि आता या ठिकाणी याचा IUPAC नेम काय होणार बाळांनो? पहा, IUPAC नेम 4 कार्बन आहेत आणि 2 कार्बनमध्ये डबल बॉन्ड आहे, म्हणजे तो अल्किन होणार. म्हणजे काय होणार? ब्युटीन होणार. परंतु ब्युटीन या ठिकाणी नॉमेनक्लेचरमध्ये स्टार्टिंग कडून करणार आपण OH इथून जोडा. 1, 2, 3, 4. पहा बाळांनो, 2 आणि 3 कार्बनमध्ये डबल बॉन्ड आहे. या ठिकाणी ब्यूट टू EN. ओके, याचं नाव काय होणार? ब्यूट टू EN डॅश आणि 1 नंबरला OL आहे, मग याचं नाव काय होणार? ब्यूट टू EN OL. दिस इज द करेक्ट IUPAC नेम ऑफ दॅट स्ट्रक्चर. एक्झाममध्ये तुम्हाला स्ट्रक्चर दिल्या जाईल, त्यांचं IUPAC नेम काढा, किंवा IUPAC नेम किंवा कॉमन ट्रॅव्हल नेम दिल्या जाईल, ते तुम्हाला स्ट्रक्चर काढायचं. आणि हा प्रश्न डेफिनेटली 2 ते 3 मार्काला आपल्या एक्झामला असतो. थेरीच्या एक्झाममध्ये 2 मार्काला असतो. नीट IIT एक्झामला याच्यावर एक क्वेश्चन IUPAC नामक लेक्चरवर कंपल्सरी असतो. त्याच्यामुळे व्यवस्थित रायटिंग प्रॅक्टिस करा विद्यार्थी मित्रांनो. रायटिंग प्रॅक्टिस इज मोस्ट राईट. आणि त्याच्यामुळे तुम्हाला केमिस्ट्री चांगल्या प्रकारे कळेल आणि तुम्ही ती चांगल्या प्रकारे त्याच्यामध्ये स्कोर करू शकता. ओके माय डिअर फ्रेंड्स, आता आज आपण पाहिलं की कॉमन ट्रॅव्हल नेम ऑफ अल्कोहोल्स अँड IUPAC नेम ऑफ द अल्कोहोल्स. ओके, तर उद्याच्या लेक्चरमध्ये आपण पाहूया. उद्याच्या लेक्चरमध्ये आपल्याला काय पाहायचे? उद्याच्या लेक्चरमध्ये आपण पाहूया IUPAC नेम अँड कॉमन नेम ऑफ द फेनॉल्स. ते आपण उद्याच्याला कंटिन्यू करूया. ओके, थँक यू सो मच माय डिअर फ्रेंड्स. ओके, बेस्ट ऑफ लक.